नमस्कार, मी वैष्णवी तुमचं सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते. सो फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत 100 लोकांसाठी वांग्याची झणझणीत भाजी, ती पण काळ्या मसाल्यातली. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, इथे मी एक खोबळा घेतलेला आहे. त्याला आपल्याला या प्रकारे छोट्या छोट्या तुकड्यामध्ये कट करायचा आहे. आणि ते बघा, अर्धा किलो शेंगदाणे आणि अर्धा किलो इथे मी डाळ घेतलेली आहे. तर इथे मी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता. हे दोन्ही सेम क्वांटिटीमध्ये घेतलेलं आहे. त्यानंतर इथे बोजार आणि लसूणसुद्धा घेतलेला आहे. आणि बघा, इथे मिरच्यासुद्धा मी घेतलेल्या आहे. तुम्ही तुमच्या टेस्टच्या अकॉर्डिंग मिरची क्वांटिटी कमी जास्त करू शकता. तर बघा, इथे मी खोबरे एकदम छान असे कट करून घेतलेले आहे. आणि जे कांदे होते त्यालासुद्धा एकदम छान असे भाजून घेतलेले आहेत. तर बघा, वांग्यांसाठी लागणारा पूर्ण मसाला इथे मी काढून घेतलेला आहे. कोथिंबीर चिरणं बाकी होती, तर तीसुद्धा एकदम छान अशी इथे चिरून घेत आहे. तर बघू शकता, अशा प्रकारे इथे मी एक जुडी कोथिंबीरीचा यूज करणार आहे. तर पूर्ण एक जुडी इथे मी कट करून घेत आहे. त्यानंतर आपण जो मसाला काढून घेतलेला होता त्याला लगेच चुलीवरती तव्यावरती एकदम छान असं मी भाजून घेतलेलं आहे. तर बघा, अशा प्रकारे मी पूर्ण मसाला भाजून घेतला. त्यानंतर इथे बघा 3 ते 3.5 किलो वांगे घेतलेले आहे. त्याला एकदम छान असं कट करून घेतलेलं आहे. 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. लगेच आपण जो मसाला भाजून घेतलेला होता तो लगेच आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायचा आहे. थोडासा मसाला टाकायचा आहे आणि थोडंसं पाणी घालून याला 2 ते 3 वेळा मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे. तर बघू शकता, अशा प्रकारे मी पूर्ण मसाला काढून घेतलेला आहे. आता चुलीवरती एक मोठं पातेलं ठेवलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे. तर बघा, तेल हलकंसं गरम झालं की लगेच त्याच्यात 2 ते 3 चमचे आपल्याला मोहरी घालायची आहे. तर बघा, मोहरी एकदम छान अशी फुलायला लागली की लगेच त्यात जिरे आणि कढीपत्ता घालायचा आहे. आणि त्यानंतर आपण यात घालणार आहोत लसूणची पेस्ट. तर बघा, इथे मी लसणला एकदम छान असं मिक्सरमधून ग्राइंड करून घेतलेलं आहे. त्यानंतर यात ही पेस्ट घातलेली आहे. याला एकदम छान असं आपल्याला हलकंसं फ्राय करून घ्यायचं आहे. तर बघा, आपलं हे जे लसण आहे एकदम छान असा फ्राय झालेला आहे. आता आपण यात घालणार आहोत 3 चमचे मिरची पावडर, 3 चमचे परवीन आणि 3 चमचे आपल्याला इथे मटण मसाल्याचा यूज करायचा आहे. आणि 1 चमचा गरम मसाला, सोबतच बारीक चिरलेली कोथिंबीर आणि इथे मी कढीपत्ता घातलेला आहे. आता आपल्याला याला हलकंसं फ्राय करून घ्यायचं आहे. तर बघा, इथे तेल थोडंसं कमी पडलं होतं, त्यामुळे मी ते थोडं अजून तेल यात घातलेलं आहे. आणि याला एकदम छान असं फ्राय करून घ्यायचं आहे. तर बघू शकता, अशा प्रकारे याला आपल्याला एकदम छान असं फ्राय करून घ्यायचं आहे. सो फ्रेंड्स, व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि आणखीनसुद्धा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. तर बघा, आपण जे वांगे धुवून घेतलेले होते ते सर्व वांगे यात घालून घ्यायचं आहे. आणि याला पुन्हा एकदा एकदम छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. जोपर्यंत आपला हा जो मसाला आहे पूर्णपणे ह्या वांग्यांना लागत नाही तोपर्यंत आपल्याला एकदम छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. सो फ्रेंड्स, बघू शकता, या प्रकारे आपल्याला एकाच डायरेक्शनने हलवत राहायचं आहे. आता आपण यात घालणार आहोत मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार घालू शकता. तर बघा, इथे मी अगोदर थोडंसंच घातलेलं आहे, नंतर आपण पुन्हा यात मीठ घालणार आहोत. तर बघा, मीठ घातल्याच्या नंतर पुन्हा एकदा आपण याला एकदम छान असं मिक्स करून घेणार आहोत. तर बघा, आपले जे वांगे आहे हलकेसे फ्रायसुद्धा झालेले आहे. आणि तुम्ही बघू शकता, याचा हलकासा कलरसुद्धा चेंज झालेला आहे. आता आपण काय करणार आहोत, जे मसाले आपण ग्राइंड करून घेतलेले होते ते मसाले आपण यात घालून घेणार आहोत. आणि मसाले घातल्याच्या नंतर आपण याला पुन्हा एकदा एकदम छान असं मिक्स करून घेणार आहोत. तर बघू शकता, अशा प्रकारे आपल्याला याला एकदम छान असं हलवून घ्यायचं आहे. आता बघा, हे सर्व मसाले घालून झालेले आहे. आता आपण काय करणार आहोत, यात थोडंसं पाणी घालणार आहोत. तर आपण आता ज्या भांड्यामध्ये मसाला काढला होता त्यात थोडंसं पाणी घालणार आहोत आणि तेच मिक्स करून आपण यात घालून घेणार आहोत. आणि बघा, याला आपण अगोदर एकदम छान असं हलकंसं याला रोस्ट करून घेणार आहोत. त्यानंतर आपण यात पाणी घालणार आहोत. तर बघा, हलकंसं हे रोस्ट झालेलं आहे. त्यानंतर आता आपण यात पाणी घालणार आहोत. आता पाणी तुम्हाला जितकी भाजी बनवायची आहे त्याच्या अकॉर्डिंग तुम्ही यात पाणी घालू शकता. तर बघा, अशा प्रकारे मी यात 2 चऱ्या पाणी घातलेलं आहे. आता आपण यात पुन्हा चवीनुसार मीठ घालणार आहोत. आणि बघा, याला एकदम छान असं मिक्स करून घेणार आहोत. तर बघा, अशा प्रकारे आपण याला एकदम छान असं मिक्स करून घेणार आहोत. सो फ्रेंड्स, आता आपण याला 7 ते 8 मिनटं चुलीवर एकदम छान असं कुक करून घेणार आहोत. तर बघा, याच्यावरती मी वरतून थोडीशी चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे. आणि थोड्याच टायमात तुम्ही बघू शकता, आपलं हे जे वांगं आहे ते एकदम छान असं फ्रायसुद्धा झालेलं आहे. सो फ्रेंड्स, तुम्हाला जर ही वांग्याची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. तर चला, इथे सीन भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.